सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बी.एड कॉलेज, मुक्काम पोस्ट कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, बी.एड द्वितीय वर्ष, कोर्स क्रमांक 212, स्व-उद्योजकता विकास. प्रात्यक्षिकाचे नाव: उत्पादनाचे विकसन. उत्पादन घटकाचे नाव: आरोग्य व रोग. शैक्षणिक वर्ष 2023-2024. विद्यार्थी शिक्षकाचे नाव: कोठावळे काजल जयसिंग. मार्गदर्शक शिक्षकाचे नाव: प्राध्यापक श्री काळे बी.ए. सर. रोग. रोग म्हणजे शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती होय. यात शरीरक्रियात्मक अडथळा म्हणजे शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होणे. उदाहरणार्थ, पचनक्रियेत, रक्ताभिसरण संस्थेत या किडनीच्या कार्यात अंतर्गत बिघाड होणे. थोडक्यात, शरीराच्या आंतरिंद्रियात बिघाड होणे. आणि मानसशास्त्रीयरित्या अडथळा म्हणजे मेंदूच्या कार्यात बिघाड होय. रोग हे विविध प्रकारचे असतात, म्हणून त्यांचा प्रसार होण्याची कारणे व माध्यमे वेगवेगळी असतात. त्यांची लक्षणेही वेगवेगळी असतात. तर आता आपण रोगांचे प्रकार पाहूया. रोगांचे प्रकार. त्यातील काही रोग हे दीर्घ कालावधीचे म्हणजेच बरे होण्यासाठी जास्त वेळ लागणारे असतात, तर काही रोग हे लवकर बरे होणारे असतात. सर्दी, दमा, खोकला, मधुमेह, हृदयविकार, डाऊन संलक्षण कावीळ, मलेरिया असे विविध प्रकारचे रोग आहेत. या रोगांची कारणे व लक्षणेही वेगवेगळी असतात. या विविध प्रकारच्या रोगांचे वर्गीकरण आपण पुढीलप्रमाणे करू शकतो. रोगांचे प्रकार. कालावधीनुसार, कारणांनुसार. कालावधीनुसार: दीर्घकालीन रोग, तीव्र रोग. कारणांनुसार: आनुवंशिक रोग, उदाहरणार्थ डाऊन संलक्षण, उपरजित रोग. संसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ सर्दी, फ्लू, डेंग्यू. असंसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ मधुमेह, हृदयविकार. अशा प्रकारे आपण रोगांचे कालावधीनुसार व कारणांनुसार वर्गीकरण करू शकतो. कावीळ, मलेरिया, खरुज, क्षय, डेंग्यू, अतिसार, नायटा, स्वाईन फ्लू या रोगांचा प्रसार कोणकोणत्या माध्यमांद्वारे होतो? तर कावीळ पाण्यामार्फत, दूषित अन्न तसेच दूषित रक्तामार्फत होते. मलेरिया हा डासांमार्फत होतो. खरुज ही खरुजेचा किडा संपर्कात आल्याने होतो. क्षयरोग रोग्यांच्या थुंकीतून, हवेमार्फत किंवा संपर्कातून होतो. डेंग्यू डासांच्या चावण्यामुळे होतो. अतिसार दूषित अन्न व दूषित पाण्यामार्फत होतो. नायटा संपर्कजन्य आहे. कवकांचा त्वचेला संपर्क झाला की तो होतो. आणि स्वाईन फ्लू हा स्वाईन फ्लू रोगांचे विषाण असलेल्या दूषित हवेमुळे होतो. हवा, पाणी, थुंकी अशा विविध माध्यमांतून या रोगांचा प्रसार होत असतो. रोगजंतू म्हणजे काय? तर रोगकारक सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हणतात. रोगकारक सूक्ष्मजीव म्हणजेच रोगजंतू रोगांचा प्रसार करण्यास कारणीभूत असतात. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? जे रोग एकापासून दुसऱ्याला होतात त्यांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. बऱ्याच प्रकारच्या रोगाचा संसर्ग हा एकापासून दुसऱ्याला होत असतो. क्षयरोग. जेव्हा रोगी जमिनीवर थुंकतो किंवा शिंकतो तेव्हा लहान द्रवबिंदू केंद्रकाय व हवेमध्ये बाष्पीभवन होते व हवेमध्ये हे द्रवबिंदू वाहून नेले जातात.
आणि मोठे द्रवबिंदू जमिनीवर स्थिर होतात. अशा प्रकारे रोगजंतू हे हवेमार्फत निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे रोग होण्याची शक्यता बळावते. संसर्गजन्य रोग म्हणजे संक्रामक रोग. संसर्गजन्य रोग हे दूषित हवा, पाणी, अन्न, कीटक यांच्याद्वारे पसरतात. उदाहरणार्थ क्षयरोग. ज्या व्यक्तींना क्षयरोग होतो त्या रोगाच्या थुंकीतून हवेमार्फत